जी सुनती हो पूजा? हाँ सुनती हो? क्या? अरे क्या यार, तुम भी इधर दुकान छोड़ के गई। क्या हुआ? मुझे बाहर जाना है यार। क्यों? अरे वो मटेरियल लाने का था कुछ। तो अभी जाना है? अभी 1 घंटे में जाऊंगा, तो दुकान देख लेना थोड़ा सा तू भी। हाँ ठीक है, घर का काम कर लेती फिर आके बैठती दुकान पे। आप जाओ, जल्दी आ जाओ फिर। हाँ मैं तो जाऊंगा थोड़ी देर में। तू तब तक ये दुकान का देख, कुछ मटेरियल लाने का है क्या? जी मैं आपको है ना व्हाट्सएप पे लिस्ट भेज देती हूँ। अरे व्हाट्सएप में इधर देख अभी क्या, फिर व्हाट्सएप पे भेज देगी मुझे। कुछ नहीं, अभी वो बच्चों का स्कूल चालू होगा ना, कुछ किताब लेके आओ, नोटबुक लेके आओ। अच्छा वो लाने का है? हाँ और कुछ नहीं, कुछ हुआ तो मैं फोन कर लूंगी आपको। और घर का कुछ राशन वाशन भी लाने नहीं, का सब है ना? चल देखता हूँ, मैं जाऊंगा भाई, तब तक तू तुम्हारा काम देख लेना। हाँ ठीक है। यार सुबह से कोई कस्टमर भी नहीं आ रहा है। अरे बोलिए ना चाचा। काय म्हणलं तू? ती वही आहे का? क्या वही मतलब? अरे वय आहेत का तुझ्याकडे बी किती काय? दिवस झाले राहत याला काय, त्याला वही कळा ना काय बनायला ही काय काय बोलतोय याला समजा ना. कोणत्या भाषेत बोलत होती? तू किती वर्ष झाले इथे? 15 वर्ष झाले ना तुला. मतलब अरे मतलब फितलब का? अरे वही दे ना. ये चाहिए? या ठोका टाकला पाहिजे राव, याला अक्कल नाही. इतके वही दिवस कळत बोलत का? होता, वही वही कळा ना भाडं. शाळेत गेलता का कवा? मतलब मेरे को समझ नहीं आ रहा, क्या आपको क्या चाहिए दिखाइए एक इशारे पे। तू एक बात माझी ऐक का, सगळ्यात महत्वाचा विषय तू मराठीत बोल आमचं. ये क्या है? मराठी नाही समजत तुला का? तुला घमेंड आली जरा. मराठी मराठीत बोलत नाही का तू? किती वर्ष झाली इथं राहतो तू? मतलब मुझे अरे मराठीत बोल ना कुत्रे. तुला अक्कल बिक्कल आहे ना थोडीफार? अरे ह्यो माणूस काय म्हणतोय, तुझ्या अक्कली आहे का नाही थोडीफार? 15 वर्ष झालं ना तू इथे राहतोय. तुला समजत काय थोबड घेऊन? तुला वही दे म्हणलं. क्यों चिल्ला रहे हो आप लोग? क्या चाहिए आपको? अरे त्याला वही मागितली, तो वही दे ना. अरे ये क्या है? वही क्या मतलब चाहिए आपको? अरे वही दे ना. वय कळते का तुम्हाला? तू मराठीत बोलतात ना तुला बी? आती है लेकिन मैं हिंदी में ही बात करूंगी। क्यों काय जा कमून बात काय आम्हाला नाही कळत का? कमून बोलणार तू असं? मेरी मर्जी, आप लोगों को क्या करना तू है? मर्जी आमची इथे राहते, आमच्या बापदादाच्या प्रॉपर्टी इन लोगों की घेतल्या कुछ बळजबरी क्या? आणि इथं कोणची तुम्ही हिंदी बोलणार का? अरे 15 वर्ष झालं आमच्या जीवावर जागात इथं आणि तुमची भाषा बोलता. अरे आम्ही काय म्हणतोय तुम्हाला कळतंय का? दुकानात हाँ, तुमच्या ठीक काय आहे? है, हम लोग 15 सालों से आपके घर पे आके खा रहे, क्या हम अपना धंधा जमा के बैठे अरे हैं? आम्ही आपको क्या? आम्ही नाही आलो काय खातान? इस तरह से ना हमसे बात मत कीजिए आप लोग। क्या है? नहीं तो लो, नहीं तो वरना यहाँ से जाओ। इथं मराठी बोलते ती तुला? आपको बोलते नहीं आते कुछ इनको? अरे इनको बोल रहा था मेकअप से, अभी चपड़ चपड़ कर रहे। क्या काय म्हणला तू? काय म्हणला? मुझसे बात अरे कीजिए। मराठी सांग. बाहेर ये. ये बाहेर एक घे मिनिट. त्याला बाहेर. क्या दादागिरी ये बाहेर आप लोगों बाहेर की? ये बाहेर. बाहेर ये. ये चल त्याला सांगतो. मराठीत बोलतात तुला? बोलतात तुला मराठीत? अरे मराठी मराठी क्या कर रहे हैं हम? मराठीत बोलतात तुला? अरे बोल ना, मराठीत बोल ना. ये लोग काय म्हणली तू? काय म्हणली मला? आपकी तो दादागिरी चल रही है यहाँ पे। क्या गुंडे लोग हो आप लोग? मराठीत बोलायचं असलं तिथं राहायचं. गुंडे हो क्या आप आणि लोग? नसेल मराठीत राहायचं ना, बोलायचं नसेल ना तिथून निघायचं. हे उचलायचं सगळं. अरे सुबह सुबह धंधे के समय आ गए इधर, जाओ आगे, कोई आगे वाला दुकान आगे वाला? देख लो। याला बाहेर घे. अंदर नहीं आने का, अंदर ये नहीं बाहर. आने का, अंदर बाहर आने है. का नहीं। बाहेर बाहेर चल. ये तू इकून ये बाहेर आहे ये ना, देऊ चल बाहेर ये. सगळं फेकून दे. बाहेर आहे, चल. ये बाहेर. पटकेच बाहेर आहे. पटकेच बाहेर आहे. ये पटकेच बाहेर देखता चल. हूँ मैं क्या है। ये बाहेर. इकडे चल बाहेर. बाहेर घे त्याला, बाहेर घे. ये बाहेर. त्याला कळणार नाही तसं. ये बाहेर. तुला काय समजत का? अरे यार क्या दादागिरी रे आप लोग। दादागिरी पाहिजे तुला? तुला अरे, तुला आपने कळत इसको नाही? मार क्यों रहे हो? मराठीत बोलायला सांगितलं. तुला काय सांगितलंय? मराठी का क्या संबंध है अरे इधर? मग तू बोलतो काय? मराठी येत नाही का? मेरे को मराठी वराठी कुछ नहीं आती। तू हटकून बोलू राहिला हिंदी, माहिती का? तुम्ही प्लॅन केला हिंदीत बोलायचा, माहिती का? हा? अरे यार. तुला मराठी बोलता येत नाही का? तुला मराठी 15 वर्षात कळालं नाही मराठी येत नाही. 15 वर्ष राहून काय इस करशील? तरह की बात करो। काय करशील तू? क्या करूंगी? देखना है कि क्या करूंगी? तुला आज उका सांगतो हिंदी बोल नको, नाही तर मार खाशील. मेरी मर्जी, हिंदी में बात आज करूंगी उका बोल अपनी। नको हिंदी, मार खाशील नाही तर घेण्या देण्याचा. अरे पर हम हिंदी क्यों अरे बोले? मराठी येते ना तुला, बोल ना मराठीत मग. खाता ना, खायला जमत की राहायला धंदा करायला, मग मराठीतच बोलायचं. हा? अरे इन लोगों की क्या जबरदस्त। जबरदस्ती तुला जबरदस्ती दाब काय? अरे यार जबरदस्ती. ते घे रे याला. याला घे. छोड़ो आप उनको, तुला तसं नाही उनको ऐकायचं. छोड़ो आप। एक गोष्ट ध्यानात धर, इथं राहायचं ना तर मराठीतच बोलायचं. हिंदीत जर बोलशील ना तर हिंदीवरच तुला गाडून टाकेन खाली जमीन. कळतंय कळलं का? कळतंय का तुला? हा?
तुला एकच बाती सांगतो आणि तुला बी सांगतो, जर मराठीत बोलायचं नाही तर चंबू गाबाळ आवडायचं निघायची तू, समजलं का? जरी तुमचं असेल ना इथं राहणं मुश्किल करेन, राहणं मुश्किल. नहीं नहीं आप मराठी लोग गुंडे हो क्या? हम पे गुंडे दादागिरी हा कर काय रहे हो तुला आप करायची करून घे, जा पुढे केस करायची लोग? ये आमच्या तो बाजूला. गुंडागिरी हो गई आपकी। सरेआम आप मेरे पति को हाथ उठा रहे हो। अरे कसली गुंडागिरी? काय तुम्हाला काय गावात का तुमच्या हवाली गाव करून दिलं, मग तुम्ही दादाच झाली. अहो यांना साधी वही कळा ना, यांना इथं मागत होते, ते म्हणते नाही आम्ही हिंदीच बोलणार, मराठी बोलणार नाही. का ग बाई, तुला गावामध्ये थारा दिला, जागा दिली, दुकान टाकू दिलं, म्हणजे तू काय आमच्यावर शहाणपणा करणार आहेस का? हा? अहो यांना वही मागितली तर हे पियानाकडे हात करताय. आला होतास तेव्हा हातपाय पडत होतास ना आमच्या. खायला नव्हतं तुला, राहायला नव्हतं, म्हणजे तुमच्यावर त्यांच्या दया केली डोक्यात- त्याचा परिणाम आहे अहो ते का? काय म्हणतात माहिती का, त्यांच्या डोक्यात एकच गणित आहे, आम्ही मराठी बोलणार नाही, का नाही बोलणार ते म्हणतात. काय कारण काय मराठीनं बोलायचं? हम हिंदी तो तर ते आजू का हिंदी बोलत, तिच्या कान ए बाई. तोला टाकाय का ना. हिंदी बोलू नको, मराठी बोल, कळलं का? जर नसेल मराठी बोलता येत नाही तर ही उरकायचं निघायची तू, समजलं का? हम लोगों को ज्यादा अरे हिंदी तू हिंदी नको ना बोलू, भाड खावी तर राहतो ना तू. तुला? तरी जा बऱ्या सांगितलंय ना मराठी बोल. तोंड आहे ना, याचं तोंड आहे ना, असं तोंड आहे ना मराठी याचं. बोलणार याचं नुसतं तोंड आणलं पाहिजे. बोलणार का तू मराठी? बोलणार का नाही मराठी सांग? बोल ना. बोलणार का नाही मराठी? मराठीतनं मार क्यों रहे हो मुझसे बात? अरे यार मराठी तुला अजून सांगितलं ना मराठी अजून तू मराठी बोलायचं. बोलत नाही, समजलं मराठी का? बोलायचं. त्याला अजून बी सांग. आणि तुमची घमेंड आहे ना, तुमची घमेंड तिच्यावर बोला, तिच्यावर. अरे मराठी नाही, आती वाद नहीं होतील मेरे अभी. को. भैया किती वर्ष झालं तू इथं मराठी आती ही नहीं किती मेरे वर्ष झाली तुझी दाल? झालं? 15 साल हो गए. मराठी येत नाही तुला? हे लहान पोरं तुझे नाही, पोरं कोणती शाळेत मराठी शिकत अरे हम हमारे कमा के खा रहे, बार बार आप क्यों हमें बोल रहे हो कि मराठी बोलो, हमें नहीं आती तो क्या अरे करें? भाड खाऊ, तुला इथं महाराष्ट्रात राहायचं असेल ना तर मराठीच बोलावं लागेल, नाही तर गाडून टाकू तुला. आता सोडणार नाही तुला. आणि आम्ही काय तुझ्या आपलं- दुकानात आलो नाही तर काय खाशील रे? काय कमवशील? तुझ्या दुकानात आमच्या एक जीवावर माणूस खातोस येणार ना. नाही, माहिती आहे? म्हणून खातोय ना, आमच्या सारखे नाही दुकानात आले काय खाशील रे? आमचा जातीवरून धर्मावर अजिबात ही नाहीये, पण तू महाराष्ट्रात राहतोय ना तर मग मराठीच बोलायचं, समजलं का? कळलं का बाई तुला? इथं राहायचं असेल तर मराठी ती बोलायचं. घमेंडीत आहे. ती नाही बोलणार म्हणजे नाही बोलणार. हो बोलते मी, पण हिंदी पण भाषाच आहे ना, तर वेगळं आहे काही. आता कशी मराठी यायला लागली तुला? कसला गोंधळ आता चाललाय कशी तुमचा? मराठी यायला येते लागली? ना मला मराठी, पण मग मला इतक्या वेळ काय हिंदीतच म्हणत होती बोलायचं होतं मला. एवढं वेळ काय म्हणतोय तू? मी हिंदीतच बोलणार. आमचं तुम्हाला वही कळते का? वही तुझ्या नावाला वही, वहीचा अर्थ कळतो? वही काय? ए पुरी, तुला मराठी जमते, तुला नाही जमत कर. मेरे त्याला को बी जमत असेल. त्याला नाही, नाही, मुस्काट त्याला- फोडलं मुस्काट मग. फोडलं मग त्याची मराठी निघणार. ही इकडून शिकली. याला आहे ना, याला याला काय गावातून class लावला दखल का करा, तुला? तुम्ही मग ऐका. याचं सगळं गावातून आहे ना, सगळा विषय संपून टाका याचा. यांना हाकायचे प्रयत्न करा. ते तिकडून एक मराठी ती बाई जोडी आली, थांबा त्यांना विचारा. नाही, नाही. तुम्हाला जर मराठी बोलायचं असेल तर इथं धंदा करायचा, नाही तर मी ठराव पास करून तुमचं हे सगळं बंद करून आपलं बोरा बिस्तारा बांधायचं आणि निघायचं आपलं आम्हाला आपलं. आता ते दुसरा भैया आलाय ना, दोघी त्याला विचारू ना आपण. ए भैया, हिंदी हिता ए भैया इकडे ये. भैया इकडे रे, ये इकडे. आता हे बघा बरं का, हे सगळं चालले. थांबा आता त्याला विचारू आपण स्पष्ट. नंतर आले. थोडं इकडे सारखा. भैया, ए, बाया इथं ये रे इथं जराशी. इथं उभं राहा. इथं उभं राहा. इथं ये, भाभी तू इथं ये. काहो नाना, तू किती वर्ष झालं रे महाराष्ट्रात आलं? आता 15-20 वर्ष झालं ना जवळजवळ. बघितलं तू हिंदी काय बोलत नाही रे? आता काय हिंदी, आपण महाराष्ट्रात आलोय, इथली भाषा आपण बोलली पाहिजे. आपण इथं खातोय, आपलं सगळं इथली माणसं आपल्या संपर्कात आहेत. या देशाचं मीठ आणि- या देशासारखंच बोललं पाहिजे. त्या म्हणजे महाराष्ट्रासारखंच बोललं पाहिजे ना. बरोबर आहे. आता इथली सगळे मराठी बोलतात आणि आम्ही हिंदी बोलून काय उपयोग आहे? शुद्ध मराठी बोलू राहिलेत ते. हे तुमच्याकडेच आहेत ना, का मराठी बोलत आहेत? आणि गळ्यात माळ का घातली बाबा तो? आता काय झालं, इथं आपला वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला, आणि मग आपल्याला इथं राहायचंय, आपल्याला इथल्या परंपरा संस्कृती जपली पाहिजे ना. मग आम्हाला पण वाटलं की नको, आपल्यामुळं आपलं जरी तिकडे हिंदी जर असली तरी ते आम्ही सोडून दिलेलं आहे. आज पूर्णपणे सगळं त्यांचं महाराष्ट्रातलं सण उत्सव परंपरा आम्ही आपलंसं मानलं त्यांना. आणि मी पांडुरंगाची माळ घातली कीर्तनात आणि मी करतो. पंढरपूरला सुद्धा जातो आम्ही नवरा बायको. भजन कीर्तन करतोय तू. आणि यांना या दोघा नवरा बायकोला एवढी घमेंड आहे. अहो हे आल्याबरोबर क्या नाही बोलेन, क्यू नाही बोलेन, काहीच नाही, डायरेक्ट मराठीत बोलायला सुरुवात केली. सरपंच बाई तुम्हाला थोडीफार डोकं पाहिजे. हे असले लोक आहेत ना, माझ्या अंदाजाने या पोरांना आज जर समजा शाळेत पोरं जातील, ठीक आहे, हिंदी आपली मातृभाषा आहे, याच्यावर बी आम्हाला अजिबात काही बोलायचं नाही. कोणाच्या धर्मावर बोलायचं नाही किंवा कोणाच्या जातीवर बोलायचं नाही किंवा कशावर नाही बोलायचं. माझं काय म्हणणं, एक अडाणी माणूस दुकानात आलाय, त्याला हिंदी येत नाही, मग त्यांनी जर आता यांना आम्ही वही मागितली, हे माणूस आता वही मागितली, आता वहीच म्हणणार ना, आपण नोटबुक म्हणू शकतो का?
जर त्याला इंग्लिशच येत नाही नोटबुक कसं म्हणून तो काय म्हणतो 5 मिनिटं क्या क्या क्या. अरे याला जर वही कळा ना आणि ही बाई आम्हाला सांगते की आम्ही हिंदीच बोलणार, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, तुमची गुंडागर्दी की नाही तिला तसं वागायचं असेल तर आपण ठराव पास करू खाली त्यांना देऊ हाकलून त्यांच्या गावाला. मग काय करणार? ना तसं नका करू. आता तुम्हाला बोलायला काय अडचण आहे? तुम्ही इथं तो म्हणतो मला कळत नाही. आता त्याला मराठी कळत नाही, एवढ्या वर्षापासून आला त्याला मराठी कळत नाही का? ऐकतो बरं, तो संग बोलतो कधी मराठी बोलतो ना? नाही बोलत माझ्या संग मराठी, हिंदीच बोलतो ना. मग आता याला का सांगा तू या भाषेत तू सांगायला पाहिजे ना याला. आता तुमची जर लेकरं झाली तर त्यांनी बी हिंदीच बोलावं का? त्याच्या गळ्यात माळ आहे पांडुरंगाची, शाळेत पाठवतील तिने त्यांच्या. माळ घातली. तुला कळतं काय थोडंफार? तुला हिंदीत बोलायला, तू हिंदीत बोलतो मराठीत बोलायला तुला अडचण काय आहे? हो ना याला एवढं समजून सांगण्यापेक्षा एक काम करा माझ्या हा, हिशोबाने. बोल. याचं सगळं बंद करा आणि करा बंद, ठराव चला. पास करा आणि जाऊ द्या याला. करा बघ. तिकडे दूर आहे तेवढे गड्या. अरे मत करो यार. फरक पडतो, चल. अरे क्या बळजबरी आहे आप लोगों की? फरक पडतो, चल. सांग ना जरा. अरे तू मराठी शिकणार. जमणार. मराठी शिकतो म्हणून. अजून याचे शटर बंद करा आणि याला दोघांना घराच्या बाहेर काढा. याला ठेवू नका इथं. म्हणजे एक तुम्ही बात सरपंच बोलू. बाई एक काम करा, ठराव पास करा आणि याला हाकून द्या. तुमचे पण लोक येऊन आमच्या सोबत हिंदी मध्ये बोलता. मग आम्हाला तेच अरे सवय पण लागलेली. मग- अरे तुम्ही आम्हाला आम्ही सगळे सगळे हिंदीत येऊन बोलत होतो संग. आपके जो लोग हैं उनको भी समझाओ ना. नहीं, आप नहीं, भी नहीं, महाराष्ट्र में नहीं, रहते हैं, आप लोग भी हिंदी में ऐक, बात ऐक. करते नाही आम्हाला हिंदी बोलायचीच नाही. ऐकले जुनी माणसं आहेत त्यांना हिंदी येत नाही कळत नाही. हा आता काही शिकलेले आहेत, आता पिढीला हिंदी कळत आहे समजते, मग ते बोलणार ना तुमच्याशी. पण ज्यांना येतच नाही ते काय करणार आहे? बरं त्यांनी बोलला बायकोचं बोला ना तुम्ही काय असेल ते. अरे पण ज्या जरा- वेळेस आता वही मागितली, तुझा नवरा जर त्या पेनाला हात लावतोय त्याने काय जख मारायची? कवर तुमच्या वस्तू बघायच्या का आत फिरून? यांचं आहे ना, यांचा गावात धंदा बंद करून टाका तुम्ही. यांना सगळेजण एकी करा आणि यांना हिंदीच बोला. याला मराठीत बोलायचं असलं तिथं ठेवा, आणि जर यांना हिंदीच बोलायचं असेल ना तर यांना काढा गावाच्या बाहेर. आहे असे काढून द्या. काय म्हणणे तुझं बोल. यांना घमेंड आहे हिंदीची. काय म्हणणंय? मग अरे बाहेर राहायचंय का निघायचं इथून तुम्हाला? संजू राहायचं शेठ, म्हणजे आता 15 वर्षापासून संजू राहतो शेठ. आम्ही इथं. मग त्याला सांगशील मराठीत. संजू शेठ हे बाहेरून आले आणि आपले बाप झाले. मग तुमच्या डोक्यात आले. कोणाचे बाप? आम्ही काय कोणाचे बाप नाही. आता कसं हिंदी पाडापाडा मराठी आम्ही बोलती. काही- ही बळजबरी नाही का कोणाची? आपण मग सगळ्यांनी- तुला राहायचं असेल तर मराठीत बोलायला कबूल होणार आहे का? आता कोणत्या भाषेत बोलते मग? आता बोलती मागाशी काय म्हणत होती? एवढे दादागिरी करून तर पहिली गोष्ट नाही बोलायला पाहिजे बाई माणसासोबत. बाय माणसोबत मग कसं बोलत तो समोर? माझ्या नवऱ्याला मारलं तर मारलं ठीक तो नवरा मारला मग तो तर कबूलच व्हाय ना. ऐकताय रे? ए, चुकलंय ना तर थोडा नमतापणा घे तुझा. जमाल का तुला नमतापणा मराठी? काय आहे? लोकांनी येऊन चांगलं आता हे काय? तुम्ही direct आता बोलत सरपंच बाई आले तुला अजून कोण आहे? नाही, सेटर बंद करून टाका. सेटर पण नाही. आम्ही पण सांगा गावातलं काही नाही, असतं, नाही, आम्ही ऐक. राहतो पण इथं. नाही नाही तू काय म्हणली अगोदर त्यांना काय म्हणले आम्ही बोलणार नाही आम्ही हिंदी. तुमचे फक्त म्हणले का नाही? हा आधी तुझा टाईटपणा झाल्यावर त्यांनी हात उचलला. आणि मग हे आम्हाला आपण दुकानातून गुरमी दाखवतोय हिंदीची. दोघं नवरा इथं बायको. येऊन राहणार आणि आमच्यावरच दादागिरी करणार का? अरे पण तुम्ही इथं राहताय खाताय, अडचण काय तुम्हाला मराठी बोलायला? अरे पण जर तुम्हाला समजून सांगून जर कळत नसेल त्याची आहे का, त्याची गुरमी उतरली का, तो बोलतोय का, म्हणतोय का मी अहो, मराठी त्यांना बोलतो? माझ्या अरे सारखं चाचा नाही, मेरे को बात बताओ. आज तुका हिंदी बोलत आहे त्याला व्यवस्थित सांग. तेव्हा का तुका बोलत नाही कान फटवायला पडेल बरोबर एखादा. एवढं वर्ष झालं. लगेच नाही इतक्या वर्ष राहतो लगेच शिकत. त्यांना थोडी थोडी त्याला येते. सगळं येतं. मित्र कंपनी सगळे आमचेच भाषेतले सगळे बिहारी. हा मग थोडं बोलायला ना मेरे त्याला. को आती नहीं तुम्हें मैं क्या बोल रहा हूँ. अरे थोडी तरी येते का नाही अरे तुला तुटकी काही? फुटकी तरी येईल तुला. हे माणूस कस काय शिकला? मी शिकवते. तुला एक बी नाही शब्द येत का? प्रयत्न कर मराठीत बोलायचा. तिकडे वाकडी तिकडे सुरुवातीला होईल तुझी. अरे बाई मला पण नव्हतं येत पहिलं. राहायचंय तुला इथं ना, इथं खायचंय. मराठीत बोलायचा प्रयत्न कर. जमन नाही तर चंबू बाबा आवडायचं निघायचं. जमन का आता सगळ्यांची माफी मागा. नसल जमत तर ती सांगा. शेटर बंद, शेटर चालना करायचे. काय होईन ती होईन बघू. याच्या आता मग तोंड भेटणार याला येत. कोशिश कर. अरे फिटे याला येत हटकून करू राहिले तुला सांगतो. बरं जो आहे ना बोला का मराठी बोल तुला. तुला येतील त्याला का मी नाही? काय म्हणते केव्हाची मी 4 बायांसोबत बसते उठते मग मला येणार आहे ना. शो काय माझा नवरा बायांमध्ये जो जाऊन दुकानातच बसतो. असतो का? दुकानातच राहतो. याला माणसंच नाही कोण. बाहेर जातं जास्त. मराठी शिकायला बाहेरच जावं लागतं. अरे पण कस्टमर येतात ना तुमच्या दुकानामध्ये मराठीत बोलतात ते तर अरे ऐकून इधर है ना? चाची जी हमारे पास जो कस्टमर आते हैं वो भी मराठीत लड़के प्रयत्न कर. बोल वो भी मराठीत बोलण्याचा प्रयत्न छोटे कर. छोटे हाँ, लड़का होता छोटे छोटे, है हाँ. लड़का होता वो जो रहता है ना वो आके मराठीत बोल. अरे तू 10-11 वाजेपर्यंत दुकानं वाचतोय रोज. भाई काय करते माँ बाइक पण शिकते मराठी मराठी बोलताय अहो त्यांचा प्रॉब्लेम काय माहिती का? माझा जन्मच महाराष्ट्रात झालाय. मग मी लहानपणापासून महाराष्ट्रात ते गावाकडे होते ते त्यांना लगेच कसं काय येईन बरं
सांगा. अरे पण प्रयत्न तू आहे शिकवणं काम बरं आहे मी ना. शिकवते दादा, तुम्ही नका काळजी करू. आणि आमचं काही चुकलं असेल याला तर मराठी सगळ्यांची येते माफी राव मागते. थिटे, तू काही बी म्हणे हे नाटक नहीं, करतोय. मेरे को नहीं, नहीं, ते थोड़ा- गावात- थोड़ा- मतलब थोड़ा थोड़ा आता है, ज्यादा नहीं आता है, लेकिन थोड़ा मराठी में थोडं थोडं मराठी बोल में ना, बोलूंगा. बोलून दाखव ना. बोल ना तू प्रयत्न तर मन करशील का नाही? या महाराष्ट्रात राहणार आणि इथं मी मराठीच बोलणार. मन बरं महाराष्ट्र या माझ्या मागे मन. या मी या महाराष्ट्रात राहतो. मी या महाराष्ट्रात राहतो. हा. मी मराठीच बोलणार. मी मराठी में बात कर, मराठी बोलणार. तुला मागे म्हणता येत नाही का? अयो यो 56 नखरेचा यो नाटक करतो तुम्ही याच्या आज्ञेचं. तुला बोलायला की एका ठोक्याचं सगळी मराठी. तुला मराठी येत नाही त्याशी मंदिरात काय बोलत होता? आणू ते माणसाला बोलून तशी ना, येते ना. थोडी थोडी. तशी येते थोडी ना, थोडी. ना, माझ्या तो काय म्हणतो आता? तरी पाहिलंय मी नाही त्या माणसाला बोलणार ना याच्या मित्राला मराठी बोलतो का नाही. मित्राला काय बोलली तर मी याला पाहिलेलं आहे बोलताना. अरे नाही तशी थोडी थोडी येते ठोका मला. टाकून याला काय? फक्त बोलायला लावला. तशी येते थोडी थोडी मला. ए ना ना तशी येते ना थोडी थोडी. मग काय रोग आला बोला. चांगली बोल बोलायला बरं. लावला. याला एक राटा टाकलं तर तुम्हाला बघायची चांगला बोलतोच नाही. टाक टाक हा? टाक त्या शिवाय नाही. ए, नाही मार नको मार मारू नका बघ बघ आता कशी मराठी यायला लागली तुला. नाटक आता कशी मराठी यायला लागली तुला. आता कोणत्या भाषेत बोलायचं तुम्ही असेल ऐकत नाही लाग मी सांगतो. मी सांगतो एवढ्या दिवस राहतो म्हणलं याला वाढखवलं सगळं येतंय. फक्त ह्यो काय करतो माहिती याला अभिमान आहे त्या गोष्टीचा. गर्व आहे. अरे आमची भाषा आम्हाला अभिमान असणारच ना. अरे तुमची भाषा तुमच्या भाषेचा अभिमान आहे तसंच आम्हाला मग आम्हाला एक गोष्ट करीत जा. तुझी भाषा तुझ्या जवळच राहू दे. आम्ही म्हणत नाही तुझी भाषा तू सोडून दे. फक्त इथं लोक आले ना तर जे लोक येते ना जर तुमच्या भाषेतला माणूस आला तुमच्या भाषेतच बोल. आम्ही आमच्या भाषेत बोललो काय तुमच्या भाषेत बोललो काय. इमानदारीनीच धंदा करतो ना, चोऱ्या माऱ्या करून तो आम्ही नाही तसं करत ना. म्हणलंच नाही. आम्ही तुला तसं म्हणलं का चोऱ्या मारून धंदा करतो तू. तुला आणि काय तुम्ही म्हणलं. एवढं आम्हाला परक्यासारखं वागवताय. गणपती असो, नवरात्री उत्सव असो, गावामध्ये काही कोणतंही फंक्शन असो किंवा दान द्यायचं असो, सगळ्यांचं आम्ही पुढे राहतो का नाही? राहतो का नाही सरपंच आणि बायांनी? आमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं ते नाहीच आहे. आमचं म्हणणं एवढंच मग आहे. तुम्ही फक्त भाषेवरून जर एवढं तमाशा करत असेल तर हे पण चुकीचं नाही, आहे. नाही. बोला ना इथं जगत आहे खाता इथं राहता तिथं मग तुम्हाला बोलावंच लागेल. आम्ही का मराठी बोलतो. प्रश्न तो नाही, नाहीये. यांना नाही का? यांची येणार आहेत ना पुढे. तुझे पोर आहेत ना तिकडे नेऊन घाल शाळेला. मग इथं कशाला मराठी शाळेत घाल. मराठी माणसाबरोबर मराठीतच बोला. मग हिंदी आमची माणूस पोरं आला. मराठी शिकत नाही ना, एवढे मराठी दिवस. त्यांना जरा तुम्ही शिकवा काय आहे. अहो सगळं येतं यांना. बरं, हे दोघं नाटक चालवायचं येते. नाही सगळं. तुला चालवायचं असेल तर मराठी बोलायला लागेल. बोल बोलशील ना मला? जमतंय का? बोल. मराठी हे बघ बाई, मराठी बोला ना. आम्ही आमच्या घरात तर हिंदीच बोलणार आहे. तुम्ही सगळ्यांच्या तुमच्या घरात घरात. काही बोला कोणतरी बोला आम्हाला काय घेणं देणं नाही तुमच्या ते. घरात तुमच्या दोघांसंग कसं बोलायचं? पण इकडे जा आमच्या लोकात आमच्या मराठी लोकात आले ना मराठीच बोलायची. नीट नाटकं बोला. बाकी अजिबात विषय नाही काढायचा काही. तुमची काय असेल तिकडे ती हिंदी घाला चूल काढत नेऊन. खायला काय घेणं आम्ही देणं नाही खातो आम्हाला. तेच खाताय तुम्ही, दुसरं काही वेळ खात नाही ना. आणि मग बोला ना इथं. आमचा एखादा अडाणी माणूस येऊ शकतो काही मागवतो तुम्ही त्याला शेतात हिंदी मध्ये त्याला काय कळणार आहे. आम्ही आपला माणूस आला ना आम्ही पण हिंदीतच बोलतो. पण महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबरोबर मराठीतच बोला ना तुम्ही. आजपासून आम्ही मराठी बोलतो. आमच्यात आम्ही हिंदी बोलू. एखादा जर कोणी माणूस आला, गिराईक आला दुकानावर तर आम्ही त्याला मराठीतच बोलतो. आमची चुकी मग झाली. या अगोदर झक मारली असती, सरळ हे बघ बोलला भैया, असतं तर कशाला वाढला असतं तुम्ही एवढं. महाराष्ट्रात येता, राहता, खाता, पिता, कमवता. तुम्हाला महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अभिमान पाहिजे. आम्ही कुठं नाही म्हणत आहे. आम्हाला आहे, आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे. आमचं पोट इथं भरतंय. पण राहिला गोष्ट कसं आहे भाषेचा ना, तर ठीक आहे. आजपासून आम्ही आलेल्या ग्राहकांसोबत, ग्राहक आमचे देव आहेत, भगवान आहेत ते आमचे. आम्ही त्यांच्यासोबत मराठीतच बोलू. आणि जर कोणी हिंदीचा ग्राहक आला तर आम्ही त्यांच्यासोबतच बोलू. काहीच अडचण नाही आम्हाला. अडचण नाही ना आम्हाला. आम्हाला काहीच अडचण नाही. आमचं म्हणणं काय आहे, फक्त मराठीच बोलणार आहे त्याच्याबरोबर मराठी. तुम्ही जर एखादा म्हातारा माणूस आला आणि त्याने जर तुम्हाला एक वस्तू मागितली आणि तो नवरा जर त्याच्या संग हिंदीतच शिवाय दिल्या त्याला तर काय कळणार आहे आम्हाला. काहीच नाही करणार त्याला. मग तुम्ही फक्त आम्ही म्हणत नाही तुमच्या भाषेत तुम्हाला अभिमान राहू द्या. आम्हाला काही घेणं देणं नाही. तुमच्या भाषेत तुम्ही बोला. तुमचे लोक आले 100% बोला. पण इथं गावामध्ये ती चालणार नाही. जमल का? आता विषय राहिला, मी सांगते आता हिंदी बोलण्याचा. ठीक आहे ना. आता आम्ही तुम्ही बोललेत म्हणून ठीक झालं की तुम्ही येऊन मराठीत बोलले. काही काही लोक काय करतात, आम्ही बिहारी तर आम्हाला का त्यांना असं वाटतं की आम्हाला मराठी येत अहो, ही सवय तुम्ही लावली ना. आम्ही काही सवय लावली नाही. लोक येऊन त्यांना असं वाटतं की हे बिहारी तर आमच्यासोबत हिंदीतच बोलणार. त्यांना वाटतं प्रतिष्ठा वाढत हिंदी बोलल्या. माझं काय आम्ही म्हणणं- आहे की त्याच्यामध्ये. पण नाना माझं एक पण नाही. ते जरी तसं बोलायला लागला ना तुम्ही आता इथून पुढे मराठी हा, लय बोला. शहाणा आला ना, हिंदी हिंदी तुम्ही बोला. तुमच्याकडे येणारा माणूस आहे ना आमचाच. तुम्ही त्या संग मराठीत बोला. त्याला हिंदीच बोलता येणार नाही. कसं काय बोलता येईल? तुम्ही त्याला शिकतात
मग ते हिंदी बोलणार ना मोडकी तोडकी आम्ही काय कोणाला हिंदी शिकवत नाही विषय तो नाही नाहीये. शिकवत आम्ही ज्याला कोणाला हिंदी येते तो बोलतो हिंदी ना, पण ज्याला येतच नाही त्याचं काय, त्याच्याशी तुम्ही मराठीने बोललंच पाहिजे ना. जिथं राहायचं तिथं खायचं तिथंच गद्दारी करायची म्हणलं जमणार नाही तुला सांगतो आजपासून. जर मराठीच्या बाहेर बोलला बाहेर आल्यावर तर माहित का वाईट नाही, समजलं का? नाहीतर हे सगळं बंद करायचं आणि निघून जायचं इथून. आणि तुला काय केस करायची आमच्यावर जा. हे बी भाड्याचंच आहे ना, आम्ही सांगितलं की खाली करावं लागेल. चुकलेलीच आहे तशी आता. अहो काय कोणच्या गुरुमीत बोलले ते त्याच माणसाच्या हाताने घे, त्याची माफी माग. पोट भरायसाठी आलेलो आहे. मग दोघं बी मागा सगळ्यांची इथून 4 वेळा मागून झाल्या माफी, आता का नाक रगडायचं ना, द्या फक्त? उघडून त्याला. 4 वेळा मी म्हणते जाऊ झालं दे, परत चुकलं, दिसलं चुकलं. ना. हा, मग चुकलंय म्हणजे ना आणि उघडा 4 चला. वेळा तर माफी मागितली. काय गरज नाही त्याची ते उघडीन, त्याचे दुकान उघडा राहिलं का आपण. चला घे रे उघड. चला जा बाया तुम्ही. जय महाराष्ट्र.